Hello friends, Namaste. I am Professor Ramnath Rawal, Department of History, KT College. We learn about the documenting of traditional knowledge, and today's lesson is documenting art form. डॉक्युमेंटिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज या विषयाचा आपण अभ्यास करताना आपल्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये किंवा आपल्या असणाऱ्या समाजामध्ये विविध ज्ञान, विविध तंत्र कशा पद्धतीने विकसित होतं, त्याचा इतिहास काय आणि आज त्याची काय स्थिती आहे याचा आपण विचार करतोय. आपल्या परिसरात अनेक प्रकारच्या कला, तंत्र हे त्या काळामध्ये सुद्धा होतं. आपण हे ऐकीव माहितीने किंवा काही त्याच्या प्रमाणात प्रत्यक्ष त्याचा अनुभव सुद्धा घेत असतो. पण त्यातलीच एक महत्वाची गोष्ट आहे कला. डॉक्युमेंटिंग आर्ट फॉर्म. वेगवेगळ्या प्रकारच्या कला ह्या भारतीय संस्कृतीची एक महत्वाची ओळख आहे. मग त्याच्यामध्ये नृत्य कला असेल, चित्रकला असेल, गायन कला असेल, वादन कला असेल किंवा अगदी वास्तुकला सुद्धा असेल. या सगळ्या यांच्या विकासातूनच भारतीय संस्कृती बहरलेली आहे आणि आपल्या अवतीभोवती तर ह्याचा आपल्याला अजून सुद्धा त्याचा प्रत्यय येत असतो. त्यातलाच महत्वाचा विषय आपण आज हाताळतोय तो म्हणजे आहे वास्तुकला. आपली संस्कृती अगदी 4, 4.5, 5,000 वर्षांपूर्वीपासून आपण विकसित झाल्याचं सांगतो. आपल्याकडे भारतात सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती हे त्याचं महत्वाचं उदाहरण आहे. जगातल्या अन्य संस्कृतींपेक्षा सुद्धा सिंधू संस्कृतीची नगर रचना, द आर्ट अँड आर्किटेक्चर अँड देअर टाउन प्लॅनिंग, देअर इंजिनिअरिंग हा सगळा जर भाग बघितला तर आपण खूपच त्यामध्ये प्रगत असल्याचं आपल्याला दिसतंय. नंतरच्या काळात, प्राचीन काळात असेल, मध्ययुगीन काळात असेल किंवा आजच्या आधुनिक काळात असेल, अनेक प्रकारच्या आपल्या अवतीभोवती हेरिटेज मॉन्युमेंट्स आहेत. त्यालाच आपण वास्तुकला असं म्हणून सुद्धा त्याला संबोधतो. अनेक प्रकारच्या वास्तू असतात, ज्यांचा आपल्या मानवी जीवनाचं मध्ये त्याचं काहीतरी एक योगदान आहे. मग त्या धार्मिक अंगाने बांधलेल्या का असेनात किंवा काही प्रशासकीय राजकीय हेतूने का बांधलेल्या असेनात किंवा साध्या निवासासाठी सुद्धा बांधलेल्या असू द्यात. परंतु जर त्या जुन्या वास्तुकलेचा जर आपण आज सुद्धा विचार केला, तर त्यातलं तंत्र, त्यातले टेक्निक्स आणि त्याचा ट्रॅडिशनल नॉलेजसाठी त्याला ॲज अ ट्रॅडिशनल नॉलेज म्हणून त्याचं काय इम्पोर्टन्स आहे, हे आपल्याला आजच्या लेक्चरमधून जाणून घ्यायचं आहे. तर पाहूयात मित्रांनो, डॉक्युमेंटिंग आर्ट फॉर्म आर्किटेक्चर म्हणजेच वास्तुकला. आता भारतात अनेक वास्तू आहेत किंवा आपल्या अवतीभोवती सुद्धा नाशिकच्या अनेक प्रकारच्या वास्तू आहेत. त्यातल्या प्रमुख वास्तूंचा आज आपण विचार करणार आहे. जसे की ज्यामध्ये येतात लेणी, मंदिरं, दुर्ग आणि काही मुस्लिम स्थापत्य कलेशी असणाऱ्या इमारती. तर हे सगळे वेगवेगळे प्रकार काय आहेत? तर याच्यातला साधारण याच्यातला धार्मिकता हा एक भाग महत्त्वाचा आपल्याला दिसतोय. म्हणजे उदाहरणार्थ लेणी असेल, मंदिरं असतील किंवा काही मुस्लिम स्थापत्यातील काही भाग असतील, हे खास करून धर्म प्रार्थना स्थळं म्हणून बांधली गेलेली आहे. आणि भारतीय इतिहासातलं त्याचं काय महत्त्व आहे किंवा आपल्या आपल्या गावाच्या अवतीभोवती असणारं जर याचं काय अस्तित्व असेल, तर ते बांधण्यासाठी काय तंत्र त्यासाठी वापरलं गेलं असेल, हाच आजचा महत्त्वाचा विषय आहे, की डॉक्युमेंटिंग आर्ट फॉर्म ॲज पर द टाइप्स ऑफ इंडियन आर्किटेक्चर. फर्स्ट वन इज अ लेणी, सेकंड वन इज अ मंदिर म्हणजे टेम्पल किंवा फोर्ट्स, दुर्ग आणि त्याच्यानंतर आहे इस्लामिक वास्तुकला. आता पाहूयात आधी आपण भारतीय लेणी कला. आता भारतीय लेणी कला भारतात हजारो लेणी आहेत. जवळपास 8 ते 10,000 पेक्षा जास्त लेणी भारतात आहेत आणि त्यातली जवळपास 60, 70, 80% लेणी ही महाराष्ट्रात आहेत. आपल्या नाशिकचा जरी विचार केला तर 20-25 हून अधिक लेणी आपल्या नाशिक जिल्ह्यात आहेत. मग या लेणी नेमक्या का आल्या, कुठून आल्या, कशा आल्या याचा आपल्याला विचार करायचा आहे. या लेणी आहेत, या लेणींचे सुद्धा पुन्हा उपप्रकार पडतात. बौद्ध लेणी आहेत, जैन लेणी आहेत, हिंदू लेणी आहेत. यातली पण विस्तृत किंवा मोठ्या प्रमाणावर सापडणारी बौद्ध लेणी आहे. बौद्ध लेणी म्हणजे काय, की ज्याच्या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी विनय पिटकातील वर्षावा संकल्पनेनुसार बौद्ध धर्मातील काही मेडिटेशन, विपश्यना करण्यासाठी ही प्रार्थना स्थळ म्हणून सुद्धा याचा वापर केला गेलेला आहे. आणि याचं सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातला अग्निजन्य खडक, त्याला आपण बसाल्ट खडक किंवा सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे, वेस्टर्न घाट ज्याला म्हणतो, या सगळ्या भागामध्ये हे अनेक हजारो लेणी आपल्याला इथे सापडतात. 2,000 वर्षांपूर्वी ही लेणी नेमकी कशी कोरली गेली असेल? त्याचं तंत्र काय असेल? ते कोरण्यासाठी कोणती साधनं वापरली असतील? त्या कलेवरती अन्य काही कलांचा काही प्रभाव आहे का? याचा सुद्धा आपल्याला ॲज अ ट्रेडिशनल नॉलेजचा किंवा डॉक्युमेंटिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज म्हणून विचार करावा लागणार आहे. यातील बारीक केलेली कलाकुसर, त्याच्या मागे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का धार्मिक काही नीतिमूल्यांचा सुद्धा त्याच्यातला संदेश त्या कलाकाराला द्यायचा आहे का? हे सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे भारतीय वास्तुकलेतील लेणी हा सगळ्यात महत्वाचा, अप्रतिम आणि सुंदर विषय आहे.
अजंठा वेरूळ सारखी लेणी तर जगभरातील पर्यटकांना, संशोधकांना, अभ्यासकांना भुरळ घालतायत. त्याची नोंद केवळ युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये सुद्धा त्याची नोंद झालेली आहे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला त्याचं महत्त्व समजू शकतं, की हे ट्रेडिशनल नॉलेज नेमकं कशा पद्धतीचं असेल. बौद्ध लेणीच्या साधारण महत्त्वाचे त्याच्या स्थापत्यकलेमध्ये 3 गोष्टी येतात. त्याच्यामध्ये चैत्य येतं, स्तूप येतात, विहार येतात. चैत्याचा विशेषत्वाने वापर केवळ बौद्ध भिक्खूंच्या ध्यान धारणेसाठी, विपश्यनेसाठी, मेडिटेशनसाठी केला जायचा. त्या चैत्यगृहामध्ये स्तूप असायचा. ते स्तूप त्या स्तूपाला पुढेच बसून ही विपश्यना केली जायची. त्या स्तूपाचे परत आणखी अन्य प्रकार पडतात. हे स्तूप कोरण्याचं नेमकं कारण काय आहे? बुद्धांची प्रतिकात्मक पूजा स्तूपाकडे बघून केली जाते. या सगळ्या तंत्रांचा विचार आपल्याला या वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून करावा लागणार आहे. बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी केलेली सोय म्हणजे त्यातलं विहार हा एक लेणीतला एक महत्वाचा भाग आहे. मग त्या विहारामध्ये अनेक बौद्ध भिक्खू राहायचे. म्हणजे कान्हेरी सारखी लेणी असेल, अजंठा सारखी लेणी असेल, कारले भाजीची लेणी असेल किंवा नाशिकचं असणारं आपलं नाशिक बौद्ध लेणी असेल, या सगळ्या लेणींमध्ये बऱ्याच अंशी हे बौद्ध भिक्खू राहायचे. बौद्ध धर्मातील त्रिपिटकातील विनय पिटक नावाचा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये वर्षावास नावाची जी संकल्पना येते, म्हणजे पावसाळ्यामध्ये या बौद्ध भिक्खूंना या गावोगावी फिरता येणार नाही. मग त्यांनी कुठं राहायचं? तर त्यासाठी ही लेणी बांधली गेलेली आहे. किंवा याच लेणींचा वापर पुढे बुद्धाचं धर्माच्या शिक्षणासाठी सुद्धा केलेला आहे. त्याचं शिक्षणाची व्यवस्था तिथे केली जायची. धर्म आचरण कसं करायचं याचं प्रशिक्षण तिथे दिलं जायचं किंवा तिथे विपश्यना सुद्धा केली जायची. आणि ही डोंगरांवरती जिथे-जिथे कोरलेली आहेत त्याचं तंत्र. केवळ छन्नी आणि हातोडीच्या साहाय्याने 2000 वर्षांपूर्वी ही लेणी कोरली गेली. तिचं प्रमाण महाराष्ट्रातच का जास्त आहे? तर मी आधीच सांगितलं, की ह्या अग्निजन्य खडकामुळं, ज्वालामुखीपासून तयार झालेल्या खडकांमुळं आणि त्याच्यावरती कोरलेलं जे सगळं कोरीव बारीक काम आहे, ते केवळ छन्नी हातोडीच्या साहाय्याने कोरलेलं आहे. त्यावरती असणारे शिल्प, त्यावरती असणाऱ्या मूर्ती, त्या आपल्याला काय सांगतात? त्याचा सुद्धा आपण याच्यातनं विचार केला पाहिजे. त्यावरती असणारे वेगवेगळे अभिलेख, जे ब्राह्मी लिपीमध्ये आहे, त्यातून समजणारा इतिहास, त्यातून समजणारे वेगवेगळे सामाजिक, धार्मिक, आर्थिक इतिहास, राजकीय इतिहास, ती वर्णनं हे सुद्धा आपल्याला त्याच्यातनं समजू शकतं. लिपीचा उदय कसा झाला हे सुद्धा या लेणींमुळेच आपल्याला कळू शकतंय. त्यामुळे भारतीय लेणीतील बौद्ध लेणी हा एक फार महत्वाचा प्रकार आहे. त्यामध्ये असणारं चैत्य असेल, स्तूप असेल, विहार असेल किंवा तिथे असणारी जलव्यवस्थापनाची रचना असेल, तिथे वेगवेगळ्या असणाऱ्या मूर्ती असतील, त्या जातक कथेतील आहेत का बौद्ध धर्मातील त्यांचे बुद्ध चरित्र त्यांचं जे काय आहे जीवनात त्याच्याशी निगडीत आहेत, याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. यानंतर येतो भारतीय मंदिर कला. लेणीचा काळ संपत येतो आणि प्राचीन काळातून मध्ययुगीन काळाची भारताची जी स्थित्यांतर आहे, त्यातला आणखीन एक वास्तुकलेचा आविष्कार म्हणजे भारतीय मंदिर कला. मंदिर ही केवळ दर्शनासाठी देवळात आपण दर्शनासाठी जातो. म्हणूनच आपल्या डोक्यात एक पूर्वग्रह असेल, तर तो आजच काढा. कारण आपल्याला डॉक्युमेंटिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज मंदिर केवळ श्रद्धा, देव किंवा एखादा नवस या गोष्टींपुरतंच मर्यादित नाही, तर त्यावेळचं मंदिर मध्ययुगीन कालखंडातलं हे त्यावेळच्या कलेनुसार, त्यावेळच्या शास्त्रानुसार, वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार या सगळ्यांचं एक ते मुख्य त्याचा सुंदर मिलाफ तिथे झालेला आपल्याला दिसतोय. शिवाय मंदिर केवळ धार्मिक कारणांसाठीच नाही, तर त्याचं आर्थिक, राजकीय, सामाजिक त्याचं महत्त्व काय आहे गावाच्या दृष्टीने, त्या समाजाच्या दृष्टीनं हे सुद्धा आपल्याला समजून घेणं, तिथली प्रथा परंपरेतून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तिथला एखादा उत्सव असेल, तिथला एखादं काही धार्मिक कार्य असेल, हे त्या मंदिरातच साजरं केलं जायचं. गावातल्या एखाद्या बारस्यापासून, विवाहापासून, सुपारीपासून किंवा एखाद्या सामाजिक एखाद्या निर्णयापर्यंत, गावाच्या एखाद्या महत्त्वाच्या बैठकीपर्यंत मंदिरातच बैठक घेतली जायची. एखादा तिथे न्यायनिवाडा करायचा असेल, एखादा तंटा मिटवायचा असेल, तर मंदिरातच आणलं जायचं. किंवा एखाद्या धर्मसभेचं, ब्रह्मसभेचं आयोजन सुद्धा मंदिरात केलं जायचं. विविध कलाकार पहिली सेवा आपल्या देवालाच अर्पण करताना मंदिरातच मग नृत्य, मंदिरातच गायन, भजन, कीर्तन, वादन या कलेच्या मार्फत सुद्धा तिथे सादरीकरण केलं जायचं. आणि एवढंच काय, तर गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याकडे पिकणारं धान्य असेल किंवा एखाद्या कारागिराकडे तयार होणारी पहिली वस्तू असेल, ती शेवटी त्या मंदिरात आणूनच पहिल्यांदा अर्पण केली जायची आणि तिथून त्याचं बाजार मूल्य ठरवून ती विक्रीसाठी बाहेर आणली जायची. म्हणजे केवळ मंदिर हे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक अशा बहुविध सांस्कृतिक अंगाने विचार करणारी गोष्ट आहे. आता राहिला प्रश्न वास्तुकला म्हणून या मंदिरांकडे कसं बघितलं पाहिजे? भारतात मंदिरं साधारण
सातवाहन काळामध्ये त्याची वर्णनं सापडतात. पण गुप्त काळापासून मंदिरांचं निर्माण कार्य झालेलं दिसतंय. दगडापासून, मातीच्या विटांपासून, खडकापासून, वेगवेगळ्या गोष्टींपासून मंदिरांची रचना होत गेली. मग ते दगडांचे रंग, कधी पांढरा शुभ्र संगमरवरी दगड, कधी-कधी सापडणारा रेड स्टोन ज्याला लाल वालुकाश्म दगड म्हणतात, कधी-कधी काळा कभिन्न असणारा आपला सह्याद्रीतला बसाल्ट खडक, अशा अनेक दगडांपासून सुद्धा मंदिरांचं निर्माण झालेलं दिसतंय. ती दगडं घडवताना त्या कलाकारांची नेमकी कला आणि त्यातलं टेक्निक्स काय होतं? 2 दगडांना सांधण्यासाठी कधी शिसं, गूळ, चुना सुद्धा वापरला गेलाय. तर कधी कुठलंच मटेरियल न वापरता 2 दगडांना सांधण्यासाठी फक्त लॉकिंग सिस्टमने सुद्धा ही दगडं जोडली गेलेली आहेत. आणि हजारो वर्ष ही मंदिरं अजून आहे अशी आहेत. ह्या मंदिरांवरती असणारे शिखर, त्यांची उंची, त्यांची अवाढव्यता, इतक्या उंचावरचा दगड कसा पोहोचवला असेल? तिथे जाऊन तो कसा कोरला असेल? किंवा हे मंदिराच्या इथेच हा दगड का बसवला असेल? या प्रत्येकामागे काही ना काही शास्त्रीय दृष्टिकोन आहे, जो आपण मंदिर कलेच्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहे. किंवा मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या वेगवेगळ्या सुरसुंदरी, नरथर, प्राण्यांची असणारी शिल्प किंवा मंदिराची आतमध्ये जाणारी मुखमंडप असेल, सभामंडप असेल, गर्भगृह असेल, या सगळ्यांची रचना का केली असावी? याच्या मागचा शास्त्रीय दृष्टिकोन, याचे सायंटिफिक अप्रोचने सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय मंदिर कला हा एक वास्तुकलेतला महत्वाचा भाग आहे आणि त्याला आपण ॲज अ ट्रॅडिशनल नॉलेज, ॲज पर द इंडियन रिलिजियस फिलॉसॉफी आणि ॲज पर द आर्ट अँड आर्किटेक्चर टेक्नॉलॉजिकली पर्स्पेक्टिव्हने सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय मंदिर कला यांचा विचार करायचा आहे. मी जसं दगडांचे वगैरे प्रकार सांगितले, त्यांच्या रंगांचे प्रकार सांगितले, या सगळ्यातूनच भारताची मंदिर शैली विकसित झालेली आहे. उत्तर भारतात सापडणारी नागर शैली, दक्षिण भारतात सापडणारी द्रविड शैली, महाराष्ट्रात सापडणारी हेमाडपंथी शैली किंवा अनेक शैलींचा एकमेकांमध्ये संकर करून तयार झालेली वेसर शैली, ओरिसामध्ये सापडणारी ओरिसी शैली किंवा महाराष्ट्रात पूर्वी चालुक्यकालीन सापडणारी असणारी चालुक्यकालीन भूमिज शैली, अशा अनेक बहुविध मंदिरांचा समूह किंवा मंदिरांचे प्रकार आपल्याला भारतभर सापडतात. त्याचा आपल्याला ॲज अ ट्रॅडिशनल नॉलेज म्हणून काय विचार करता येईल का? हे सुद्धा भारतीय वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. यानंतर जाऊयात आपण पुढचा एक महत्त्वाचा प्रकार, तो आहे ह्या मंदिरांच्या शिखरांची रचना. म्हणजे या शिखरांची रचना ह्याचा मानवी देहाशी केलेली तत्कालीन ग्रंथांमधून वर्णन. मग त्याच्यामध्ये मग भृगु संहिता असेल किंवा त्याच्यामध्ये असणार शुक्रनीती सार असेल, मयमतम असेल. प्राचीन अनेक ग्रंथांमध्ये भारतीय मंदिरं कशी बांधावीत आणि त्याचा बांधताना काय परीक्षण केलं जावं? मातीचं परीक्षण असेल, दिशांचं परीक्षण असेल, त्याच्या गावापासूनच्या अंतरांचं परीक्षण असेल आणि केवळ हवा, त्या बाजूला येणारा प्रकाश, या सगळ्यांचा विचार यामध्ये केलेला दिसतो. आणि या मानवी देहाप्रमाणेच मंदिराची सुद्धा रचनेला प्रत्येक दगडाला नावं इथं त्यांनी अधोरेखित केलेली दिसतायत. त्यामुळे भारतीय मंदिर कला केवळ दर्शन, तिथे श्रद्धाभाव किंवा तिथल्या प्रसादापुरतीच मर्यादित नाही, तर मित्रांनो त्याच्या मागे सुद्धा काही सायन्स आहे. त्याचा आपल्याला ॲज अ ट्रॅडिशनल नॉलेज म्हणून विचार करायचा आहे. यानंतर मध्ययुगीन कालखंडातला सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे दुर्ग. दुर्ग. दुर्ग हा संस्कृत शब्द असला तरी याला किल्ला सुद्धा म्हटलं जातं किंवा याला गड सुद्धा म्हटलं जातं. किल्ला हा शब्द फारसीचा आहे खरं तर. भारतात अनेक प्रकारचे किल्ले आहेत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा किल्ल्यांची भूमी म्हणूनच आपण ओळखला जातो. अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये दुर्गांचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं. दुर्गांचे अनेक प्रकार सांगितलेले दिसतात. अनेक ग्रंथांमध्ये आलेले आहेत. ते शुक्रनीती सारमध्ये आलेले आहेत. कौटिल्य किंवा चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये आलेले आहेत. ज्यामध्ये मग भुईकोट किंवा भूदुर्ग, गिरिदुर्ग, मरुदुर्ग, जलदुर्ग असे अनेक किल्ल्यांचे प्रकार आहेत. भूदुर्ग म्हणजे जमिनीवरती असणारा किल्ला, उदाहरणार्थ शनिवारवाडा असेल किंवा चाकणचा भुईकोट किल्ला असेल. जलदुर्ग म्हणजे जंजिरा किंवा सिंधुदुर्ग सारखा पाण्यात असणारा किल्ला. गिरिदुर्ग म्हणजे गिरी म्हणजे डोंगरावरती असणारा. मग रायगड, राजगड किंवा आपल्या इथला रामशेज अशी त्याची उदाहरणं आहेत. वनदुर्ग म्हणजे डोंगरांच्या जंगलामध्ये असणारा किल्ला. असे अनेक प्रकारचे किल्ले त्या भारतामध्ये होते. आता किल्ला म्हणजे बांधणं इतकं सोपं नाही. त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारणं आहेत, हेतू आहेत. मुळातच किल्ल्याची रचना ही आपल्या रक्षणासाठी, आपल्या भूप्रदेशाच्या रक्षणासाठी तत्कालीन राजांनी केलेली दिसते. साधारण चालुक्य वगैरे त्या काळापासून किल्ल्यांची प्रथा यादवांपासून चालतच आलेली आहे. शिलाहार वगैरे अनेक राजांची किल्ले ह्या महाराष्ट्रात पूर्वीपासून होते. त्याचाच वापर पुढे छत्रपती शिवरायांनी आपल्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी केलेला दिसतोय.
मग अनेक किल्ले हे दुर्ग हा त्या दुर्गम अवस्थेतनच निर्माण झालेला शब्द आहे. तो जितका दुर्गम तितका तो बेलाग आणि तितका तो शत्रूला जिंकण्यासाठी कठीण. म्हणजे असं म्हणतात, की 10 लोक एका किल्ल्यामध्ये जर एक माणूस असेल, तर तो बाहेरच्या शत्रूसोबत 10 लोकांशी लढू शकतो. त्या किल्ल्यामध्ये जर 10 लोकं असतील, तर ते शत्रूच्या 100 सैन्याशी लढू शकतात आणि किल्ल्यामध्ये जर 100 लोकं असतील, तर ते हजारांशी आणि 1000 लोकं असतील, तर ते लाखांशी. म्हणजे एकूणच किल्ल्याची रचना ही तटबंदीने युक्त असते. मजबूत तटबंद्या बांधल्या जातात. त्याला रक्षणासाठी लक्ष ठेवण्यासाठी तटबंद्यांवरती मार्ग केले जातात. त्याला मग वेगळे त्याचे प्रकार आहेत. त्याचा आपण दुर्गशास्त्र या विषयाकडे ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस विचार करणार आहेत. बुरुज आहेत. बुरुजांमध्ये लपून सुद्धा शत्रूवरती मारा करता येतो. तोफांच्याद्वारे असेल, बंदुकांच्याद्वारे असेल, धनुष्यबाणांच्याद्वारे असेल आणि बऱ्याच अंशी दगडांच्या साहाय्याने सुद्धा त्या बुरुजावरून मारा करून शत्रूला नामोहरम करता येतं. आणि नुसतं किल्ल्यांच्या तटबंद्या चढवल्या, डोंगराला त्या बांधल्या असं म्हणून चालत नाही. आतमध्ये मग त्या पद्धतीची रचना करावी लागते. राजगड, रायगड, सिंधुदुर्ग ही त्याची अप्रतिम उदाहरणं आहेत. तिथे पाण्याचा विशिष्ट साठा करून ठेवावा लागतो. अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी धान्य कोठारे बांधावे लागतात. निवासासाठी सुद्धा तिथे त्याची वेगवेगळी रचना घरं बांधावी लागतात किंवा मग दारू कोठार, धान्य कोठार म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 12 महाल 18 कारखान्यांची रचना रायगड, राजगड सारख्या किल्ल्यांवरती केलेली होती. सिंधुदुर्ग सारख्या किल्ल्यांवरती केलेली होती. आणि ह्याच दुर्गांचं दुर्ग व्यवस्थापन आपल्याला समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. अनेक ठिकाणी बुरुज तटबंद्यांना तोफगोळे लागून ते पडू नयेत म्हणून ते तितकेच मजबूत केले जायचे. मग ती दगडं सांधण्यासाठी काय टेक्निक्स वापरलेत? काही ठिकाणी शिसगुळ आणि चुना वापरलाय महाराजांनी किंवा काही ठिकाणी आपण दगडात दगडं सांधलेली दिसतायत. म्हणजे अलिबागचा जो किल्ला आहे, त्याला कुलाबा किल्ला म्हटलं जातं किंवा जवळच असणारा खांदेरीचा किल्ला आहे. या अशा अनेक किल्ल्यांच्या ठिकाणी महाराजांनी अनेक प्रयोग केलेले दिसतायत. केवळ तेच नाही, तर जवळच असणारा जंजिरा हा हबशी लोकांनी बांधलेला किल्ला आहे. त्याचा आपल्याला तिथे आपल्याला विचार म्हणजे अनेक टेक्निक्स ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे दुर्ग हा एक भारतीय वास्तुकलेतला अद्भुत नमुना आहे. महाराजांच्या किल्ल्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये तर ह्या तटबंद्यांमध्ये त्यावेळेस टॉयलेट सुद्धा होते. रायगड, राजगड सारख्या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम होती. या दुर्गशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपण ते स्पेसिफिक सगळं बघणार आहोत. दुर्गांचे प्रकार याच्यामध्ये. म्हणजे हे पण एक ट्रॅडिशनल नॉलेजचा एक भाग आहे. आपल्या अवती असणारे किल्ले, त्यांची रचना, त्यांची वास्तुकला ज्याला आर्ट एंड आर्किटेक्चर म्हणूया. तिथल्या तटबंदी, बुरुज, दरवाजे, त्या महाद्वारांच्या दरवाजांची गोमुखी असणारी रचना, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला दुर्गशास्त्र किंवा भारतीय दुर्ग ह्याच्यातून आपल्याला करायचा आहे. ह्याच्या पुढचा आणखीन एक महत्वाचा भाग येतो म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये विकसित झालेली भारतीय इस्लामिक वास्तुकला. आपल्याला माहिती आहे की आपल्याला ताजमहल, कुतुब मिनार अशी अनेक ठिकाणं माहिती आहेत. परंतु भारतीय इस्लामिक वास्तुकलेवरती पर्शियन, तुर्कस्तानी, अफगाणी अशा अनेक कलांचा प्रभाव आहे आणि त्याच्यातूनच भव्य दिव्य अशी मुस्लिम वास्तुकला भारतात उदयास आली. आपल्याकडे भोपाळच्या इथला असणारा किल्ला किंवा तिथला असणारा जहाज महल, तिथली मोती मशीद किंवा अशा अनेक ठिकाणं आहेत. दिल्लीची असणारी जामा मस्जिद असेल, लाल किल्ला असेल किंवा तिथे असणारा कुतुब मिनार असेल, ताजमहल आहे आग्र्याचा. या अनेक वास्तुकलेचे वेगवेगळे बहुविध प्रकार असतात. त्याच्यामध्ये मग मशीद हा एक प्रकार पूर्ण वेगळा आहे. जशी ती लाल किल्ला सॉरी दिल्लीची असणारी जामा मशीद हे त्याचं उत्तम उदाहरण आहे किंवा तिथूनच जवळ असणारं ते काही त्याला आपण म्हणूयात की कबर आहेत महत्त्वाच्या. त्याच्यात हुमायून टॉम्ब असू शकतो, है ना? म्हणजे यामध्ये आपल्याला त्याचे पण क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. मुस्लिम वास्तुकलेचं सुद्धा. मदरसा हा एक शिक्षण देणारी मुस्लिमांची संस्था म्हणून म्हणलं जातं. त्याची रचना आपल्याला वेगळ्या पद्धतीने इस्लामिक काळात बांधली गेलेली दिसते. वेगवेगळे कुतुब मिनार सारखे स्तंभ त्या काळात उभारले गेले आहेत. त्यांची रचना कारण हे सगळे किंवा बुलंद दरवाजा आहे फतेपूर सिक्रीचा, अकबराच्या काळात बांधला गेलेला. या सगळ्यांचा मुस्लिम आर्ट अँड आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. मुस्लिम आर्ट अँड आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्यता, त्यावरची बारीक-सारीक कलाकुसर, तिथे असणारी जाळीदार खिडक्यांची रचना, संगमरवरी दगडांचा विशेषत्वाने वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रत्येक मॉन्युमेंट वरती असणारी घुमटाकार रचना. भारतीय वास्तुकलेला इस्लामिक वास्तुकलेने दिलेली ही फार मोठं देण आहे. विजापूरचा गोल घुमट हे त्यातलं एक सगळ्यात मोठं महत्त्वाचं उदाहरण त्याचा आपल्याला तिथे विचार करता येईल. ह्याच वास्तुकलेच्या बाहेर असणाऱ्या सगळ्या बारीक-सारीक कलाकुसर असेल, अरबी, फारसी किंवा कुराणाच्या आयातींची अक्षरं विशिष्ट कॅलिग्राफी पद्धतीने त्याच्यावरती कोरण्याची पद्धती असेल किंवा जाळीदार खिडक्या असतील, या सगळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
पाण्याला विशिष्ट पद्धतीने या सगळ्या वास्तूंमध्ये त्याचा पाण्याचा प्रभावी वापर केलेला आहे. मग त्याच्यामध्ये कारंजा रचना असू शकते किंवा त्याच्यामध्ये पाणी विशिष्ट पद्धतीने गार्डनच्या माध्यमातून फिरवलेलं असू शकतं. म्हणजे मुघल अनेक गार्डन सुद्धा या वास्तुकलेचाच आविष्कार आहे. त्याच्यामध्ये मग काश्मीरमध्ये असणारी श्रीनगरमधील चष्मेशाही, शालिमार सारखी उद्यानं किंवा आता सुद्धा दिल्लीत असणारं राष्ट्रपती भवन मधलं उद्यान, हे सुद्धा इस्लामिक गार्डन, कारण बाग बगीचा हा सुद्धा इस्लामिक वास्तुकलेचाच एक प्रकार येतो. अशा आपल्याला अनेक प्रकारांचं आपल्या अवती-भोवती काय त्याचं ट्रेडिशनल नॉलेज म्हणून महत्त्व आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग यामध्ये एखादं लेणी असू शकतं, यामध्ये लेणींचे प्रकार असू शकतात. मग ते जैन असतील, बौद्ध असतील, हिंदू असतील किंवा आपल्याकडे असणारी मंदिरं आहेत. त्या मंदिरांची वास्तुकला हा सुद्धा आपल्याला पुरातन मंदिरांची रचना, त्याच्यासाठी वापरलेले टेक्निक्स हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा विषय आहे किंवा किल्ले हा सुद्धा आपला एक अभ्यासाचा विषय आहे आणि इस्लामिक वास्तुकला. यानंतर खरं तर कॉलोनियल आर्ट अँड आर्किटेक्चर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. ब्रिटिश काळातील असणाऱ्या इमारती. त्यांची रचना कशी आहे? त्यांचा आणि आपल्या वास्तुकलेचा काय नेमका भेद आहे? कारण या सगळ्या वास्तुकलेंना आपण ॲज अ ट्रॅडिशनल नॉलेज म्हणून विचारात घेतोय. कारण ह्या सगळ्या वास्तू 100, 150, 200, हजारो वर्ष जुन्या झाल्यात. परंतु त्यांची मजबूती आणि त्यांचं कला सौंदर्य आज सुद्धा तसं ना तसंच आहे. याचा अर्थ त्याच्यासाठी वापरलेल्या ज्या वैज्ञानिक काही टेक्निक्स होते, ज्याला सायंटिफिक मेथड्स म्हणूयात, ह्या त्या काळामध्ये त्यांनी प्रभावीपणे वापरलेल्या आहेत. शिवाय त्याच्यावरती केलेले कलाकुसर त्यावेळच्या कुठल्याही तंत्रज्ञान इतकं विकसित नाहीये. आज मशिनरीज आहेत. वेगवेगळे काही टेक्नॉलॉजीचा वापर आज आपण करतोय. पण ते त्यावेळच्या ट्रेडिशन नॉलेजलाच गृहीत धरून आणि त्याच्यातनं येणारे मग संदर्भ. मग अनेक ग्रंथांची नावं जशी मी तुम्हाला सांगितली, अनेक त्याच्यातले येणारे सगळ्या कलाकारांचा विशिष्ट समूह कोणत्या भागातून कुठे आला, म्हणजे नाशिकच्या आसपास असणारी मंदिरं ही गुजरातमधल्या कलाकारांनी बांधलेली आहेत. ते कारागीर तिकडून अडॉप्ट केले गेलेले आहेत पेशवे काळात. म्हणजे यातून आपल्याला त्यावेळची समाजरचना, त्यावेळचे कलाकार किंवा अजंठाचे जे पेंटिंग्स आहेत, त्यासाठी वापरण्यात येणारे रंग, त्यातला निळा रंग विशेषत्वाने अजंठाच्या, हा लॅपिस लाजुली म्हणून आहे रंग. तो अफगाणिस्तानावरून आणला गेलेला आहे. म्हणजे त्यावेळच्या लोकांना अफगाणिस्तानात आणि तो तिथेच तो डोंगर आहे फक्त लॅपिस लाजुलीचा. म्हणजे त्यावेळच्या आजपासून 1,500 वर्षापूर्वीच्या लोकांना हे पण तंत्र माहिती होतं, की रंग कोणता का वापरायचा आणि तो कुठे मिळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार भारतीय वास्तुकलेतून आपल्याला करायचा आहे. त्यामुळे ट्रॅडिशनल नॉलेजचं ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटिंग करणार आहात, त्यामध्ये वास्तुकला हा एक महत्त्वाचा विषय असू शकतो. आपल्या गावाच्या जवळपास असणारे किल्ले, मंदिरं, लेणी, वाडे किंवा काही इस्लामिक अशा वास्तुकला ह्याचा आपण विचार करून त्याचं चांगल्या उत्तम प्रकारे डॉक्युमेंटिंग कराल, अशी आशा व्यक्त करतो. या पुढच्या लेक्चर सीरीजमध्ये आपण लेणी, मंदिरं यांचा अधिक विचार, त्याचं टेक्निकल काय नेमकं तंत्र आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. थँक यू.